मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी तुफान पाऊस. पुण्यातही पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात. अनेक ठिकाणी रस्त्यांवर साचलं पाणी. राज्यात पावसाचा जोर वाढणार. उद्यापासून शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पुण्यात वादळी वारं आणि मुसळधार पावसाने 3 ठिकाणी कोसळलं होर्डिंग. सणसवाडी, फुरसुंगी, धानोरी भागात होर्डिंग कोसळून दुर्घटना. काही वाहनांचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही. पाकिस्तानची एजंट ज्योती मल्होत्राकडून अनेक संवेदनशील ठिकाणची रेकी. काश्मीरला 2 वेळा भेट दिल्याची माहिती. तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली. ज्योतीची डायरी तपास यंत्रणांच्या हाती. डायरीत सविता नावाच्या महिलेचा उल्लेख. डायरीत काही कोडवर्ड असल्याचा संशय. ज्योतीच्या डायरीतून आणखीन नवे खुलासे होण्याची शक्यता. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून सपाटून मार खाल्लेल्या लष्कर प्रमुखाचा पाककडून उदो. शहाबाज सरकारकडून असीम मुनीरला बढती. बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला. आयडी हल्ल्यात वाहनाचं मोठं नुकसान. सरन्यायाधीश कायमस्वरूपी राज्य अतिथी घोषित. दौऱ्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची हजेरी बंधनकारक. सरन्यायाधीशांच्या दौऱ्यासंदर्भात प्रोटोकॉल जारी. कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना. ढिगाऱ्याखाली अडकून 6 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत. जळगावातील चोपडा शहरात एसटी बसचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात. भरधाव बसने 4घांना उडवलं. 2घांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. मिझोराम राज्याने रचला इतिहास. भारतातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य म्हणून जाहीर. मुख्यमंत्री श्री लाल दुहोमांच्या एका कार्यक्रमात घोषणा. अलर्ट दिलाय, त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस बरसलेला आहे. त्यामुळे बागायतदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. दापोली शहरातील आंबेडकर चौकात पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे नागरिक हैराण झाले. पहिल्याच पावसात गटारं तुंबलेली आहेत. नगरपंचायतीच्या कारभाराची यामुळे पोलखोल झाली आहे. सांगली जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह 2 तास झालेल्या पावसानं भाजीपाल्याला मोठा फटका बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले. 15 ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि नागरिकांची मोठी गैरसोय होतीये. धाराशिवमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं भूम परांडा तालुक्याला मोठा फटका बसलाय. गेल्या 15 दिवसात झालेल्या अवकाळीनं फळबागांचं मोठं नुकसान झालं. तर एका व्यक्तीचा आणि 18 जनावरांचा मृत्यू झाला. मावळमध्ये तिरंगा रॅली सुरू असताना जोरदार पाऊस झाला. भाजपच्या वतीनं ही तिरंगा रॅली काढण्यात आली. दरम्यान भर पावसात ही तिरंगा रॅली पार पडली. मनमाड शहरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिक हैराण झाले. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. पाहूयात पुढची बातमी. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानही झालंय. अवघ्या तासाभरात पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. 3 ठिकाणी होर्डिंग कोसळल्याची घटना समोर आलेली आहे. शिरूर तालुक्याच्या सणसवाडीमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळलं. 7 ते 8 दुचाकी बॅनरच्या खाली अडकल्या. तर दुसरीकडे धानोरीमधल्या पोरवाल रोडवर होर्डिंग कोसळलं. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.
अग्निशमन दलाकडून होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे, तर हडपसरच्या फुरसुंगी भागातही पावसामुळे बॅनर कोसळलाय. पावसामुळे अशा प्रकारे दुर्घटना होत असल्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलंय. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. घरावर आंब्याचं झाड कोसळलं, त्यामुळे घराला तडे गेले. अवकाळी पावसामुळे मनमाड शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले. मुख्य बाजारपेठेसह इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे रस्त्याची चाळण झाली. तर सर्वसामान्यांसह नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपास, ब्रिज खाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचलं. त्यामुळे वाहन चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. NHAIच्या नियोजन शून्य कामामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागतोय. धुळे शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये पाणी शिरल्यानं महत्त्वाच्या फाईल्सचंही नुकसान झालं. वर्ध्यालाही जोरदार पावसानं झोडपून काढलेला आहे. वर्धा शहरासह सेलू, सेवाग्राम, बोरगाव, पिपरी आणि वायगाव परिसरात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, तर वीज पुरवठाही खंडित झाला. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. यावेळी झालेल्या पावसामध्ये 5 गोवंशांचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. फळबागांनाही पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. डाळिंब उत्पादकांचं जवळपास 10 ते 15 लाखांचं नुकसान झालंय. शिर्डीच्या राहता तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. झाडांसह घरांची पडझड झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान झालं. जुन्नर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. ओतूर, डिंगोरे, उंबरज परिसरात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलं. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रविराज चव्हाण यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि 1 किलो वजनाची चांदीची गदा अर्पण केली. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीनं पैलवान रविराज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यानगरमध्ये विविध मागण्यांसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या गेटसमोर धरणे आंदोलन केलं. वाहतूक भत्त्यासह विविध मागण्या तातडीनं पूर्ण करा, अशी मागणी त्यांनी केली. चक्रीवादळ निवारा आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात रत्नागिरीमधल्या किनारपट्टीवरील गावांमध्ये भूमिगत वीज वितरणची व्यवस्था करण्यात आली आहे. पण या वीज वाहिन्यांच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांसाठी धोकादायक ठरतोय. याबाबतीत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अनवर अली खानची राष्ट्रवादीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रवेश देताना चूक झाल्याचं म्हणत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अनवर अली खानची हकालपट्टी केली. जळगावात घरेलू आणि बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जोरदार निदर्शनं केली. बोगस कामगारांची नोंदणी बंद करण्यासह खऱ्या कामगारांना न्याय द्यावा, यासाठी कामगारांनी आंदोलन केलं. परभणी पालिका अस्तित्वात येऊन 13 वर्ष उलटून गेले, मात्र अद्यापही पालिकेमध्ये मंजूर झालेली पदं पूर्णपणे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे आणि कर्मचाऱ्याकडे 2 ते 3 विभागांचा कारभार असल्यानं कामं संथ गतीनं होत आहे. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले. चंद्रपूरकरांनी आज शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला. कुठल्याही गोष्टीची सावली ही अगदी सरळ पायात पडते आणि त्यामुळे सावली नसल्याचा आभास होतो. घाटंजी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचे श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे निराधार पेन्शन गेल्या 5 महिन्यांपासून थकीत असल्याचं समोर आलंय. तातडीनं पेन्शनची रक्कम जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी साथी निराधार संघटनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. जळगावच्या चोपडामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. चिपळूण गुहागर मार्गावरील पद्मावती नदीतील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लोकसहभागातून आणि नाम फाउंडेशननं पुढाकार घेत काम युद्ध पातळीवर सुरू केलंय.